चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या सबस्क्राइब। आंबेडकर पुतळ्याची विटंबना, जळगाव जामोद पेटले, सोनाळा कडकडीत बंद। 4 तासांत आरोपी जेरबंद, दोषींवर कठोर कारवाईची एकमुखी मागणी। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जळगाव जामोद शहरातील आंबेडकर चौक येथील पूर्णाकृती पुतळ्याची फेब्रुवारी 14 रोजी रात्री 11:30च्या सुमारास एका माथेफिरू तरुणाकडून विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। या प्रकारामुळे शहरासह तालुक्यात संतापाची तीव्र लाट उसळली असून वातावरण तणावग्रस्त झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून अवघ्या 4 तासांत आरोपीचा माग काढत त्याला अटक करण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे आणि त्यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली। आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी होते का याचा तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेच्या तीव्र निषेधार्थ फेब्रुवारी 17 रोजी सोनाळा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला। बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्या। मुख्य चौकांमध्ये शुकशुकाट पसरला होता। भीमक्रांती नवयुवक मंडळाच्या वतीने निषेध नोंदवत प्रशासनाला निवेदन देण्यात आले। महापुरुषांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही असा इशारा देत ग्रामस्थांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। तसेच या कृत्यामागील इतर सहभागी व्यक्तींनाही तात्काळ अटक करावी अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली। संतप्त वातावरणातही नागरिकांनी शांततेचे आवाहन करत सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची भूमिका घेतली। मात्र महापुरुषांच्या विचारांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर, सोनाळा। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय। जळगाव जामोद येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक 17/2/2026 रोजी भीमक्रांती नवयुवक मंडळ सोनाळा व समस्त गावकरी बांधवांच्या वतीने आम्ही आज गाव बंद ठेवण्यात आले होते। या निषेधार्थ संपूर्ण गावातील नागरिक व व्यापारी वर्ग यांनी भरपूर सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। जय भीम जय संविधान।